जळगाव जिल्ह्यातील काही दिवसापूर्वी मुलींचे अपहरण झाले होते. पोलिसांनी त्याचा छडा लावून आणि संघटनेने मदत करून आईवडिलांचा आज स्वाधीन केले. धाडस समाजाने यांनी आम्ही निवेदन दिलेले ते 2 तारखेला यांनी जळगावला शरद दादा पाहायला आलेले होते. त्यांनी प्रकरण दाखवलं. मी त्यांना इंजेक्शन दिलं. त्यांनी म्हणे 2 तारखेला इथं जळगावला या. यांना मुलींना आदित्य यांनी आम्हाला सहकार्य केलं धाडस समाजाने. आज या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण म्हणतो की हे छत्रपती शिवरायांचं राज्य आहे, पण सांगायला मला खेद वाटतो, या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये आपल्या मुली, आपल्या बहिणी सुरक्षित नाही. त्याचं कारण असं आहे, या जळगाव जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यातील आमच्या ह्या ज्या 3 अल्पवयीन मुली तुम्हाला दिसत आहेत, काही दिवसापूर्वी यांचं अपहरण या जळगाव जिल्ह्यामधून झालं. म्हणून या मुलींचे आई वडील, त्यांच्या आई, त्यांचे वडील, या कुटुंबाला 15 दिवसापासून ते 20 दिवसापासून न्याय मिळत नव्हता. पण ह्या कुटुंबाने धाडस सामाजिक संघटना यांच्याशी संपर्क साधला आणि आमचे धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शरददादा कोळी यांनी त्यांच्या अपेक्षा ज्या काही होत्या आपल्या मुलींविषयी, आमच्या मुली आम्हाला भेटायला पाहिजे, सापडायला पाहिजे, म्हणून त्यांनी रडत रडत त्या अपेक्षा, त्यांचं जे काही ओझं होतं आपल्या खांद्यावरचं ओझं, त्यांनी धाडस संघटनेकडे टाकलं. म्हणून धाडस संघटनेचे आमचे अध्यक्ष संस्थापक शरददादा कोळी यांनी आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट गिरीश भाऊ तायडे, आमच्या जळगाव शहराचे अध्यक्ष हर्षल भाऊ तायडे, त्यानंतर आमच्या महिला संघटनेच्या जिल्ह्याच्या पदाधिकारी कोमलताई चौधरी, त्यानंतर आमचे भडगाव आणि पाचोरा तालुक्याचे अध्यक्ष संदीप भाऊ कोळी यांनी योग्य रीतीने पाठपुरावा करून या कुटुंबाचं सांत्वन करून व्यवस्थित कागदोपत्री त्यांनी पत्र व्यवहार केला. आम्ही जिल्हा अधीक्षक साहेब, कलेक्टर साहेब यांना भेटलो आणि यांनी तपासाचे जे चक्र आहे वेगाने फिरवले. वेगाने चक्र फिरवल्यानंतर 3 दिवसाच्या आत जो न्याय यांना 20 दिवसापासून मिळत नव्हता, तो धाडस सामाजिक संघटनेच्या वतीनं 3 दिवसामध्ये फैसला ऑन द स्पॉट हा धाडस सामाजिक संघटनेने केला व पोलिसांनी ती जबाबदारी घेऊन धाडस संघटनेचा धाक बाळगून म्हणा किंवा दादागिरी म्हणून म्हणा किंवा दहशत म्हणून म्हणा, या मुली त्यांच्या परिवारामध्ये त्यांनी म्हणजे आणून दिलं. म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. पण यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की या मुलींचं अपहरण जेव्हा झालं, अपहरण होत असताना ज्या काही व्यक्ती आहेत अपहरण मध्ये, त्याचे जी संघटित गुन्हेगारी आहे, जे इन्व्हॉल्वमेंट आहे, त्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये जो काही एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा नातेवाईक हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. म्हणून या जळगाव जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यातील जे काही पोलीस डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील, जे काही कॉन्स्टेबल असतील, लेडी कॉन्स्टेबल असेल, पुरुष कॉन्स्टेबल असेल, त्यांच्यावर कठोरातली कठोर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. आणि या मुलींना ज्यांनी अपहरण केलं आणि जो ह्या आरोपीमध्ये जो महत्वाची कडी आहे, जमीला बेन ही राजस्थानमध्ये राहते. तिच्या करवी हे जे सर्व चक्र ह्या मुली अपहरण करून राजस्थानमध्ये गेला आणि या मुलींना परस्पर विक्री करण्याचा घाट त्यांचा होता. पण दैव बलवत्तर होतं म्हणून या मुली वाचल्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन झाला. म्हणून मी या महाराष्ट्र राज्यातील सरकारला विनंती करतो, त्यांच्याकडे भीक मागतो की बाबांनो तुम्ही राजकारण दूर करा, पण माझ्या माय माऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, त्यांची इज्जत राखण्याचं काम आपण करा. कारण की हे सरकार, जर तुम्ही एकीकडे म्हणता की हे लाडक्या बहिणीचं सरकार आहे, मग या लाडक्या बहिणी विक्री करण्याचा घाट तुम्ही लावलाय का? पोलीस प्रशासनाचा माझा सवाल आहे, आपण निपक्षपातीपणे याचा तपास करा व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करा. कारण की भविष्यामध्ये असा कुठलाही प्रकार होता कामा नये. माझं तर एकच म्हणणं आहे की या अपहरणकर्त्यामध्ये जे काही गुन्हेगारी असतील, अरे त्यांचे हातपाय कलम करा, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कुणीही वाकड्या नजरेने आपल्या माय बहिणीकडे बघणार नाही, असं मला सांगायचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. व या जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे काही महिलांवर, मुलींवर अत्याचार होत असतील, त्यांनी धाडस सामाजिक संघटनेला संपर्क करा. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय मी राहणार नाही. जय धाडस, जय महाराष्ट्र.